तुमची गाण झाली पाहिजे असा व्ह्यू दाखवता बघा आज. जस्ट बिसाइड हा विलेज, गावाकडेच एक डोंगर आहे. असाच मूड झाला सो सकाळी उठून निघलो. ॲक्च्युली थोडा उशिराच चालले पण आपल्याला लवकर पोचायचं बिकॉज आपण चाललो आहे सनराईज बघायला. सो आय गेस वी हॅव टू हरी. सो ना 5 मिनटात आपण पोचू बेस विलेज. आय मीन पाडा आहे छोटासा, त्या पाड्याच्या इथे. तिथनं देन विल स्टार्ट अ ट्रेक. ॲज यू कॅन सी एकदम जंगलात आता आल्यावर, जंगलात म्हणजे मधीन लागते ना जरा ना आपल्याला जायचं त्या डोंगरावर इथं. तसं इथल्याला तो बारकाच वाटतं, वरती जाता जाता निशा होता. लेट्स सी ना. थोडी घाई झाली कारण उजरले बघा. सो लवकर आपल्याला चढायला लागेल कारण सनराईज मिस नाही ना करायचा भाई. आल्यावर कशाला सनराईज बघायला, नवीन त्याच मिस केला ना मग यायला फायदा काय. ना आपण एकदम बेसला पोचलो आहे, जुलैचा पाडा. ओके, कोणा गाव माहिती नसेल, पारिवलीच्या जस्ट साईडला आहे जुलैचा पाडा. आणि इथे हा छोटासा ट्रेक आहे. मीन्स लाईक छोटासा इन द सेन्स की मी खूप मोठे नाही, 2-3 ट्रेक केलेत मोठे. सो हा एक छोटासा डोंगर आहे जो मला चढायला खूप आवडतो. तसे तर मला डोंगर खूप आवडतात चढायला, पण हा मोस्टली आवडतो बिकॉज टाईम कमी लागतो आणि व्ह्यू सुपर्ब आहे. तिथं वर गेलं तुम्हाला दिसेलच. सो डोंगराचे एकदम खालते करायला पोचायला नॉर्मल जरा टेप याला इथंच पोपाटा सुटले. तिकडं कधी करायचो बेकार ना. बरं आला वाईट शूज नाही घातलं मी. त्या बघा कोणतरी वनवा पेटवलेला, वाईट शूजची अख्खी वाट लागलीच ते. तर ट्रेकला जाता येईल कधी पण शॉर्ट्स मला घालून जा असे ट्रेकला स्पेशली. कारण जर तुम्ही रानात जाता, जंगलात जाता, तिथे वेगळ्या पदार्थ स्पीशीची चीज आढळून येते. चीजचं जिला आमच्या भाषेत आम्ही कोयलू पण बोलतो. आधी कोयलू लागली ना अंगाला त्याला गुदगुल्या होत्या. म्हणून अशा गुदगुल्यांपासून जर तुम्हाला सावध राहायचं तर मग फुल कपडे घालून जा. सो ना फायनली आपण एकदम खालती करायला पोचल्या. आता इथल्या चालू करू ट्रेक आपला मेन. सो हा इथून बारकासा दिसतो पण त्याच्यावर ते अजून बरेच महिन्यानंतर डोंगरावाला आज तर गामठा निघणार पीठ. बघा सगळीकडे डोंगर फुल एकदम आहे. जंगल क्रूजवाली वाईब येतात. त्यान वर्ष मी सोलो बाबा बिबट्या आला. पलू कुठं
कारण आता रिसेंटली न्यूज आली ती आमच्या इथे एक बिबट्या दिसलेला. आता ते खरा होता का खोटा माहीत नाही, पण न्यूजमध्ये पण आलता, फोटो पण आलता. हे घाम फुटला इथंच. लवकर पोचायला लागेल आपल्याला. फक्त 15 मिनिटात डायरेक्ट बुंदेयान. चला एकदा चालू केलं डोंगर चढायचा, पण रस्ता कुठचा, कारण मी हा गोल फिरून जातो कधी पण. उभा तर चढायला जमणार नाही. उभा चढायला गेलो तर वाट लागेल, वाट. जेव्हा तुम्ही डोंगर चढता ना तेव्हा तुम्हाला ना दम नाही लागत, तुम्हाला फुफाटा सुटतो. फुफाटा याला बोलतात, फुफाटा. दम लागते म्हणजे खूपच कॉमन गोष्ट आहे. फुफाटा म्हणजे जेव्हा तुम्ही जीवाचे आकांत आणि श्वास घेत असता त्याला फुफाटा बोलतात. बेकार. एकदाचा यो पॅच आपण कव्हर करू, त्याच्यानंतर वरते काय एवढा हार्ड नाही. फक्त यो इथपोत जापोतच जरा बेकार. हे बघा इथं झालं ना, इथल्याच व्ह्यू बघा कसा दिसतं. म्हणजे गांड झाली पाहिजे, गांड तुमची गांड झाली पाहिजे असा व्ह्यू दाखवता बघा. आज पोचता मीच लावून टाकतो आता बाबा. आणि अशा पद्धतीने पहिला शिकार आपल्याला भेटलेले. निघत मी ज्या चिचाबद्दल बोललेलो, ही बघा, ही ती चीज. कोणाला हवी असेल तर बोला, फ्रीमध्ये आणली जाईल, फ्रीमध्ये तुमच्या अंगाला चोलली जाईल. जाऊ दे भाई, अरे चिचा बघा टाईम नाही, वरते पण येंगायचं नाही तर पाय घसरला ते बघा डायरेक्ट खाली पाय घसरला तर. सो आय गेस करेक्ट रूटला आलो आपण. तिथे एक तो दगड, मी नेहमी त्या दगडावरच चढतो. हा इझी ह, पण फक्त कुठं कुठं ज्या आयला इथं खालते पण कुईला पडल्यान एकूच बोल्यान चोलली ना, झाला मला काम. डोंगर चढायचा हे सगळं आपल्याला बराच काय शिकवतं. आणि मना मोस्टली एकच लेसन भेटतं, कन्सिस्टन्सी. भले दम लागलेला असेल, किती पण दम लागले असू दे, कंटिन्यू होतं चढत राहायचा. द हार्डर यू गो, द ब्युटिफुल व्ह्यू यू गेट. विषय असा आहे, सोपं पण जरा सरकलं ना, जरा डायरेक्ट खालते गुतत बुंद्यान. ए बाबा तू थांब र, याला मागच्याला सांगून ठेवा
थांब जा 5 मिनिट मला वरती चढून दे. व्ह्यू बघा तुम्ही बाई, निसताच नाही येत आजची गावात. असा ना पाला हिलतं ना तर बाई वाटतं काय माहीत कुठल्या कंचा किरा निघलतं. एक तर किऱ्यांचा ना माझा 36चा आकडा. आमचा पट्टणी बाई माहीत नाही काय पण आमचं पट्टणी. ओके सो जो यो हार्डेस्ट पार्ट होता यो आता निघून गेला. आता चालू होते तुमची सत्व परीक्षा. का जवरा दम हो तुमच्यान. चालत राहा चालत राहा. ॲक्च्युली स्टार्टिंगला मला ट्रेकिंग वगैरे एवढा इंटरेस्ट नव्हता, पण जेव्हा चालू केली इट्स लाईक इन ड्रग्स. तुम्ही पण करा. म्हणजे ट्रॅकिंग कंची गोष्टीसाठी कामी पडतो सांगता. तुमची फिटनेस वाढवतं. मी तर महिन्यांशी आल्या म्हणून मला फुपाटा सुटले. दुसरी गोष्ट, तुम्ही काय कांड केला तर सरळ डोंगरावर चढायला वरते त्या बना कोणी म्हणजे मागच येणार नाही. डोंगरावर कोण दौरा चढल. बर ह्यो एक मेन पॉईंट आहे. बिजा तुमचा तुम्हाला माहीत. जेव्हा एवढी मेहनत करताना वरते चढता आपण असा व्ह्यू बघायला भेटला. पैसा वसूल बाई, पैसा वसूल फुल. चला आता थोरावर आले. वरती आलं ना जोश येतो जोश. ज्या आयला जोश निघला नुसतात धावत आलो. बाबा बाबा कुसाडा दुखायला लागला. मुखात चालून दे थोडा आले. कोणाला या ट्रॅकवर यायचं असेल तर मला सांगा, मी गाईड करीन फुकटमध्ये. याला बोलते व्ह्यू च्या गावान. ओके ओके आत्ता सनराईज होल. भेंडी चला लवकर. अजून बराच उत जायचं आपल्याला. आता सनराईज बघा. वेल तसा उद्देश काय नव्हता. वेन एव्हर आय फील डिस्टर्ब मी डोंगरावर येतो. लाईक हिअर ना डिफरंट काइंड ऑफ पीस मला भेटतं. पीस ऑफ माइंड एक नंबर.
वैसे तर मला ॲक्रोफोबिया आहे, लाईक फिअर ऑफ हाईट. पण ती फक्त कुठे जेव्हा मी स्काय स्क्रॅपर्स बिल्डिंग्स वगैरेवर चढतो तेव्हाच. बाकी अशा ठिकाणी आलो डोंगरावर बिंगरावर अजिबात भीती वाटते नाही बाई. एकटा येतं. आय डोंट नो वाय. सो आय गेस टाईम पण पका झाले, आता घरी पण जायला लागेल. सो ना आय एम डन. किती हाईट वा असन माहीत नाही, पण एक नंबर. अशी मुंग्या दिसतात माणसं इच्छा. आता खालते उतरू. चरतायला आपण तिकूनशा चरलेलो, आता उतरतायला इकूनशा उतरू. हे बघा असं जर दगडाला असला ना दगडाल तर ठीक आहे, बरं वाटतं उतरायला. पण बाई डायरेक्ट असा 90 डिग्री असा एकदम स्लोप असला ना बाई गाण वाटतं. आपण हळूहळू उतरू. नाही तर तंगार बिंगार मोरला तर कोणी पोर नाही द्यायचा. पाय क्रॉस टाकायला लागतील. हां, आणि इथं ना स्लिपरी आहे म्हणून, दुसरा नाही काय बाई. हे तर आपण घाबरणी. आय डोंट नो वाय, बट इथे ना पीस आहे, शांती आहे. ती वाली शांती नाही हो, मनाची शांती. नाही इच्छा का आलो मी कसं. एक ट्रिक आहे, तुम्ही ना असं उलटा उतरू शकता, मग त्यानं ग्रिप पण प्रॉपर भेटतं. पण इच्छा कसा जायचा आता. इथलं तुम्हाला कॅमेरा नावरा वाटत नसेल, पण मेखाड रस्ता आहे. घसारलो तर डायरेक्ट खाली बुंद्यान. कडक असतं तर काय हरकत नाही बाई, पण ना तो स्लिपरी आहे. असे खडे बाहेर निघलेले आहेत. मुकाच उलटा होता. तुम्हाला या पण दाखवला, तुम्ही शिवा द्यायचं मला. हे काय असं चालं करतं. चाललं नाही बाई, येऊन बघा. घरी जाता येईल ना बघा, कंटाळा येतो. असं वाटतं कोणी घ्यायला यायला लागत. पण गिरीश तर गेले कॉलेजला. गोटू भाई आमचा जाऊन मामा यांचे बसले. घ्यायला येईल कोण. इट्स ओके, लेट इट बी. ना आता आपण लागलो मेन रस्त्याला. मेन रोड आहे, इथून सरळ घरी.